डिजिटल युगात गुन्हेगारांचे नवे प्रकार समोर येत असून जळगाव जामोदमध्ये इंस्टाग्रामवर बनावट नोटांची विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे। या घटनेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे। जळगाव जामोद तालुक्यात इंस्टाग्रामच्या माध्यमातून बनावट नोटांची विक्री करणाऱ्या एका तरुणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वाडी बुद्रुक येथील राहुल अनिल पवार या 23 वर्षीय तरुणाने शंकर भोसले या इंस्टाग्राम हँडलवरून 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता। कमी पैशात जास्त नोटा मिळवा असे आमिष दाखवत तो नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या तयारीत होता। मात्र पोलिसांच्या सायबर वॉचमुळे हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर यांच्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला हेड कॉन्स्टेबल अर्चना पाचपोर यांनी गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईमुळे सोशल मीडियावर बनावट चलनाचा गोरखधंदा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अपराध क्रमांक 236/26 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी राहुल पवार याने त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणुकीच्या उद्देशाने सेकंड करन्सी ही विक्रीसाठी आहे असं लोकांना भासवून तो व्हिडिओ प्रसारित केलेला आहे। त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।